आई शपथ. सो गाईज फायनली माझा तसं म्हणत नाही आहो मी. आगे प्रश्न असा आहे की तुमचं लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज? हो ते आज थोडंसं काम होतं. मला फोन पेला 1000 रुपये पाठवा ना यांच्या नंबरवर. एकदम म्हणजे असं स्पेशल पर्सन आहे त्याच्यासाठी असं कधी कुणासाठी केलं नाही. तुम्ही आहे पहिले. मी तुमच्यावर खूप प्रेम करते. आय लव्ह यू. मी येडी आहे. माहितच आहे पहिल्यापासून नवऱ्याने बायकोची सेवा करायला पाहिजे. भारी तो सबके आहे. मी चहा नाही पिणार तर ए धर. जो उपकार नाही फेडू शकत हो मी आयुष्यभर. तुमच्या छोट्या भावाचं बनवत असेल तर तुम्हाला अजून काय पाहिजे काय? पैसा ही पैसा हो गया. नंतर म्हणायचं नाही आई वडिलांनी काय शिकवलं नाही म्हणून. आज मी जी काही पण अनन्याला सांगेल त्याला अनन्या यस म्हणून सगळं करणार आहे. यस सर म्हणून. हा हॅलो गाईज, वेलकम, गुड मॉर्निंग अँड कसं काय. तर गाईज आज एकदम ट्विस्ट आहे. तर सगळ्यात पहिला एका प्रश्नाचं उत्तर तुमच्या. आता प्रश्न असा आहे की तुमचं लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज? तर गाईज आमचं आहे. सांग काय? लव्ह मॅरेज. तर आमचं लव्ह मॅरेज आहे. हे तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर मिळालं. पण आज अजून ट्विस्ट येणार आहे गाईज. महत्त्वाचं म्हणजे आज आमच्या दोघात एक चॅलेंज चालू होणार आहे. एक तर पहिला चॅलेंज तुला आधी सांगतो की तू करणारस का मी करणार आहे. पहिला सांग म्हणजे तुझ्याकडे ऑफर आहे आता. आमचं चॅलेंज असं आहे, आज मी जी काही पण अनन्याला सांगेल त्याला अनन्या यस म्हणून सगळं करणार आहे. यस सर म्हणून. हा ते पण स्टार्टिंग यस सर पासून असणार आहे. पण तर तू आज घेणार का मी? नंतर तुला पण चान्स मिळणार आहे माझ्याकडनं सेवा करून घ्यायची. पण आजची कोणाला तू करणार आहेस माझ्यासाठी सर म्हणणार आहेस का मी म्हणायचं सांग जरा. तू घेणार ना? तर गाईज अनन्या आज तुमच्या समोर आता तिला एकदम विचारले की ही घेणार म्हणले. आता तुला येस सर म्हणून मला हे करायचं आहे. समजलं? किती वेळेचा चॅलेंज? तर काही चॅलेंज कंटिन्यू चालू राहणार आहे 12 तास. 12 तास? हां आत्ता वाजल्यात किती 12. पहिलं चॅलेंज गाईज मी आता अनन्याला सांगणार आहे. धक वर मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है. कसं लावायला की जोरात माहित तर नाही पडणार. का लाईन मार रे हो गया. तर गाईज हिचं पहिलं चॅलेंज असं आहे, सगळ्यात पहिलं चॅलेंज की ते मला 4 दिवस झालं आयब्रोला घेऊन चला म्हणाल्या. पण आम्हाला वेळ मिळत नाही म्हणजे मी शेतात जात होतो. तर पहिलं हिला चॅलेंज म्हणजे असं आहे की तुझा आयब्रो मी करणार. अरे देव. आणि ते पण ना 4 दिवस झालं मला मागं लागलाय आयब्रो करायला. ट्रिमर आहे. नाही म्हणलीस की तू हरलीस. फॉर वुमन. असं ते फॉर वुमनच आहे. बॉयच घेऊ काय मोठं. तर ही नाही म्हणली तर हारणार. सांग आता यस का नो? हा बरं ठीक नाही यस सर म्हणायचं. सांग यस का नो? येस सर. आता बकरा हलाल होणार आहे. हे चालू कसं करते? आवाज येते? चालू झाले. पहिला आम्हाला बाहेर यायला लागलं कारण की मिरर धरता येत नव्हता. ही म्हणली माझं पूर्ण आयब्रो उडवून टाकशील. काय वट पौर्णिमा आहे आता. थांबा बघू दे मला आधी. आरसा इथं आरसा बाहेर आहे. लहान आरसा आणायला पाहिजे होता म्हणजे नाही तू पुढे जाऊन बघ की चेक करू शकतो. आणि तुझी आयब्रो एकदम चांगली करून टाकणार. एवढे कट झाल्यात. आता ही मशीन जेवढी काम करते तेवढंच होणार. तर मला वाटते काढायला पाहिजे आयब्रो करायचं. तेवढं 40-40 रुपयाने भरेल. जेवढं पॉसिबल होतं तेवढं सगळं केलेलं आहे. केस बघा आयब्रो केले तिची. जवळ जाऊन दाखव पाहिजे. पहिल्यांदा केलं. असं ते नाही म्हणली असती पण आज येस सर आहे ना त्यामुळे येस सरचा ऐकायलाच पाहिजे. गाईज फर्स्ट चॅलेंज झालेलं आहे. गाईज आता दुसरं चॅलेंज. आणि दुसरं चॅलेंज असं आहे की तुला आता लावायचं आहे मम्मीला फोन. सासू पाहिलं तुझ्या आईला लावायचा आहे फोन आणि म्हणायचे अनन्या बोलते आणि मी तुमच्यावर प्रेम करते आय लव्ह यू. मी तुमच्यावर प्रेम करते आय लव्ह यू. सासूबाईला कॉल करायचा आहे आणि तुला हे करायचं आणि लाऊडला फोन ठेवायचा आहे. तिकडनं रिप्लाय काय ते बघायचं आहे. तिकडनं फटका येते काव येते काय ते बघायचं. लाव नाही लाव नको काय चॅलेंज. मग तू मग सांग पहिलाच हारली तर हारली. हारायचा तुला हे 12 तासाचा चॅलेंज.
माईकला आवाज आहे आतनं धडधडच आहे, पण तुला चॅलेंज करायचं आहे कम्प्लीट. लाव. मला तुम्ही आवडते, मी तुमच्यावर प्रेम करते. आवाज वाढव फोनचा. हॅलो आई, मी अनन्या बोलते. हॅलो बोल की. मी अनन्या बोलतेय. अगं होय की. मग काय व्हिडिओ चालाय वाटतं. मी तुमच्यावर खूप प्रेम करते. आय लव्ह यू. व्हिडिओ चालाय वाटतं. काय ग तुम्ही मला आवडताय. काय चाललंय सांगा लवकर. व्हिडिओ चाललाय का काय? मी तुम्हाला आवडते. काय चाललंय दोघांचं? मी तुम्हाला आवडते की नाही? मी तुम्हाला आवडते का नाही? नाही. व्हिडिओ चाललाय वाटतं. कळते मला. सांगा पटकन. सांगितलं की व्हिडिओ चालाय म्हणून नाही. रिअल सांगा. मी याला आवडते की. काय सांगायला लागत नाही काम. सगळं मनानं मस्तपैकी करते. चल चॅलेंज मध्ये पास झाले काय? मम्मी आमच्या दोघांचं चॅलेंज सुरू आहे बघा. मम्मीला फोन लावलाय रिअल मध्ये. आमच्या दोघांचं चॅलेंज सुरू आहे आणि तिला मी सांगितलं होतं मी चॅलेंज पास केल्या. चालते. दुसरं चॅलेंज पण हिनं पार पाडले एकदम परफेक्ट. लाव तुझ्या पप्पाला फोन लाव. थांब पहिला सांगतो आहे. 2 मिनिट आहे. लाऊडला टाक फोन. पहिला लावायचा पप्पाला फोन आणि फोन हिच्या पप्पाला फोन आणि हिच्या पप्पाकडनं 1000 रुपये मागणार आहे फोन पेला, जे हिनं कधीच केलं नाही. सासरवाडीत असं पैसे मागितले नाही ना कधी, तर ती करायचं आहे. तेवढंच पिढीच्या बहाणे मी कमवून घेतो ना पैसे. तुमच्या छोट्या भावाचं भलं होत असेल तर तुम्हाला अजून काय पाहिजे काय? पैसा आहे पैसा. 3000 रुपये कमवणार आहे हिचा. असा धगधग हो रहा है. नंतर कधी सांगायचं? नंतर मित्र काय सांगायचं नाही. ती पैसे मी कमवणार आहे 3000 रुपये. तेवढं माझं आजचं पिझ्झाचं बिल पाहते. लाव फोन लाव. दुपारी कधी फोन लावला नाही तिला. आज पहिल्यांदा. दुपारी आमचा शूट चालू असते ना. काय बसताय? नका उचलू. हॅलो हा पप्पा. हो ते आज थोडंसं काम होतं. मला फोन पेला 1000 रुपये पाठवा ना यांच्या नंबरवर. ठीक आहे, मी करते थोड्या वेळाने फोन. तुम्ही बरे आहे ना? आम्ही घरीच आहे. ते थोडंसं लागणार होतं अर्जंट त्याच्यासाठी. हो. तुम्ही बरे आहे ना? हा याच नंबरवर. हो. 1000 रुपये जोडले झालेले आहे. काही तुम्हाला नोटिफिकेशन दाखवतो. पूर्ण पेमेंट. थांब जरासा आता तू पप्पाला एकदा कॉल कर आणि म्हण तुमचे उपकार मी कशी फेडू. असे शब्द तू कधी एक पोरगी बापाला कधीच बोलू शकत नाही ना, कारण की पप्पावर हक्क असतोय पहिली गोष्ट, आणि त्या 3000वर माझा हक्क. काही म्हणायला लावत तू म्हणायचं की पप्पा आता काय कसं आहे, पैसे कमवले तर ते पैसे परत द्यावं नाही म्हणून जरा एक ही घेतली पाहिजे ना लाईन. तर तुला पप्पाला कॉल करायचं आहे. म्हणायचे पप्पा तुम्ही माझ्या गरजेवेळी पैसे दिला, पण मग एक आहे की मी तुम्हाला परत ही 1000 रुपये करू शकत नाही, कारण माझ्या आता माझ्याकडे नाही येत. हां एवढं म्हणा. आणि तुम्ही खरंच तुमचे उपकार मी कशी फेडू. शेवटी ते मेन शब्द तुमचे उपकार मी कशी फेडू. हॅलो आले 1000 रुपये. बरं ठीक आहे. हो बरं झालं तुम्ही अडचणीच्या कामात 1000 रुपये दिले. काय काम पडलं? तुमचे उपकार नाही फेडू शकत हो मी आयुष्यभर. काय बोलायला नव्हतं. दुसरा कॉल तुझ्या बहिणीला म्हणजे रोहिणीला. हॅलो गेली का ऑफिसला? बरं एक काम कर, मला तुझ्या दाजीच्या याच्यावर ना 1000 रुपये पाठव.
मला गरज आहे आता लय. ठीक आहे, ठेवते, नंतर करते फोन. लगेच पाठव काय? हो हो, 1000च पाठव. हो, झालं समाधान. सत्य मला फोन लागा. तर guys, अजून एक बंदा आहे आम्हाला, सत्यम मामा. तेही मिळलं तर चालेल. हॅलो, हा मामा, कसे आहे तुम्ही? मस्त मस्त. तू कशी आहे? मी पण मस्त. घरी आहे का ऑफिसला आहे? मी आज संडे आहे, घरी आहे, पण आता मी हॉस्पिटलला आलो होतो बाबाला घेऊन. अच्छा, त्यांचं दाखवायचं होतं. हा काय? मामा, मला एक काम होतं तुमच्याकडे. मला 1000 रुपये सेंड करा ना यांच्या नंबरवर. चालेल चालेल. ऑनलाईन कर ना. हो हो, ऑनलाईन करा, मला लय गरज आहे मामा. बस. गरज आहे. पुष्पामध्ये पाठवत आहे. बरं बरं. हॅलो. हां, आर्याच्या नंबरवर पाठवू ना. हो, याच नंबरवर पाठव. पण त्याचं काही एवढी गरज आहे का? घेऊन घेत आहे मला काही. नाही नाही, काय घेतो? भरोसा नाही बाबा तुमचा. याच नंबरवर पाठवू ना. हो, याच नंबरवर पाठव. हो हो. फोन पेला जा. तर गाईज 1000 रुपये आलेले आहेत. इसमें कैश करेंगे पैसा ही पैसा होगा. 3000 रुपये आले. आणि आता कुणाला मेसेज आलाय बघूया जरा. पैसे, हा, रोहिणीचा मेसेज आलाय. ऑल ओके ना, ऑल ओके ना. 1000 रुपये कधी पैसे मागितले नाही, त्यामुळे गाईज बघा मेसेज काय आलाय. आणि त्यानंतर अजून लागत असेल तर करते सेंड. वा. बरं, राहू दे, लई पण नको घ्यायला. एवढं पास. सासरवाडीला लुटलोय आज मी 3000 रुपयेसाठी. मैं तो तेरे को हरामी समझता था, तो राम निकला रे, देव माणूस निकला रे. आता माझ्या घरचे सगळे टेन्शन मध्ये असेल बरं. तुमच्यामुळे. आता गाईज खरी मजा अशी आहे की तिघांकडे 1000 मागितले ना, त्याने एकमेकाला बोलणारच आहे फोनवर वगैरे काय असेल तर. ती माझ्याकडे 1000 मी असं मागितले, कधीच केलं नाहीये. माझ्याकडे पण कधीच 1000 पैसे मागितले, मागत नाही. माझ्याकडनं पण 1000 मागितले, माझ्याकडनं पण 1000 मागितले. असं तिघांचं काय होतंय, लय मजा येणार आहे. आता एक मी असं गात बसणार आहे. तिकडे सर तू जरा मस्त गाणं म्हणून टाक मला. काय कर- गाणं म्हणून टाक. आणि चांगलं गाणं म्हणे, ईर्ष्यात मला आवडलं पाहिजे. कसंही म्हणायचं. गाव गाव मेरी आवाज जोरात. मेरी नींद मेरा चैन मुझे लौटाओ. काय चेन नींद म्हणजे पैसे काय? तुम्हीने मेरी जिंदगी खराब की. असे शब्द बघ, जी तुला गाणं पाठ आहे हे तू माझ्या डेडिकेट, मला असले डेडिकेट करू नको. तुम्ही मग मी तसंच म्हणणार ना, एवढं लुटलंय तुम्ही आता. हे नको, मला असं एक प्रेमाचं गाणं म्हण. आए हो मेरी जिंदगी में तुम बाहर बन के, मेरे साथ यूं ही रहना. मेरे साथ जोरात, जोरात. यूं ही रहना, तुम प्यार प्यार बन के आए हो मेरी जिंदगी में तुम बाहर बन के, मेरे साथी मेरे साजन मेरे साथ यूं ही चलना. काय सोडत? हाँ, काय सर पुढचं बदलेगा जमाना. जोरात सोड रे, आती होता है, आती होता है. आती बस जो. सबका बदला लेगा तेरा भाई. सोड सोड पड. काय होतं? मेरे साथी. मेरे साथी मेरे साजन मेरे साथ यूं ही चलना, बदलेगा रंग जमाना पर तुम नहीं बदलना, मेरे साथ यूं ही चलना, सपने हजार बन के मेरे दिल में यूं ही रहना, तुम प्यार प्यार बन के. एकाच आठवण रोज असे 3,000 रुपये आलं पाहिजे. प्यार प्यार बनके काय काय पाहिजे बनके राहील दिन मध्ये. हरामी साल्या. पाच, चला हे चॅलेंज तर पार झालेलं आहे गाईज. आणि तू ओके सर म्हणलीच नाही स्टार्टला. आता एक सल्यूट देऊन ओके सर म्हणता. ओके सर. आता एक मला चॅलेंज द्यायचा आहे अनन्याला. पप्पा गेल्यात मार्केटला आणि मार्केटवरनं कधी येतील माहीत नाही, पण त्याने आल्या त्यांच्यासमोर नाचायचं आहे अनन्याला. सो ते कधीच तिने नाचली नाही, कधीच असं झालं नाही. फक्त मला कॅमेरा लपून घ्यायचा आहे, कारण की पप्पाला मग समजतं लगेच की यांचं शूट चालू आहे. ते न शूट चालू आहे असं कळलं नाही पाहिजे, त्यासाठी मला फोन लपून घ्यायचा आहे शूट. आणि तिला डान्स करते का नाही अनन्या बघूया आता. चला हा झालं, तुला नाचायचं आहे पप्पासमोर.
खाली जा खाली खाली जा खाली जा खाली जा गाडीच्या समोर समोर नाचली नाही तुला नीट नाचायचं मला तर जायचं बाबा ये बाबा असं करून नाचायचंय बाबा डिचिक दादा डिचिक दादा. आम्ही प्रँक करत होतो एक की तिला मी सांगितलं होतं इकडं बघा, तिला सांगितलं होतं की तुम्ही आले की नाचायचं पण ती मला कॅमेरा घेता आला नाही लपून तुझं रिॲक्शन घ्यायचं होतं जेवढं गावलं तेवढं काहीच बघितलं की पप्पा मला हिला काय झालं काहीच मी आता हिला चॅलेंज देणार आहे तर तो आता माझ्यासाठी चहा बनवून जा टायमिंग बिमिंग काय बघायचं नाही मला चहा पाहिजे चाय बघायचं नाही टायमिंग चहा घेऊन या जा मला काय माहित नाही सर. जोरात खाली उतरून सॅल्यूट मारून यस सर. वा 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 क्या बात है स्पेशल चहा. चहा टेस्टी आहे ना मग काय अगं गरम लागेल प्रेमाने बनवलाय. अगं गरम लागेल असं धरायचं धरता येत नाही चहा बनवून मागितलं. एक काम कर माझा मूड बदलला मी चहा नाही पिणार धर ए धर चहा नाही पिणार धर पटकन. मला पाहिजे शरबत जा शरबत घेऊन ये जा चहा नाही पित चहा पण पिणार. मला काय माहित नाही तू चहा घेऊन जा मला शरबत प्यायचं कसला चहा केलाय जरा पण पाणी टाकलं नाहीये यात. असू दे साखर चहापत्ती वेलची पावडर थोडाशी अद्रक. मूड गेलेला आहे काही चहा प्यायचा आता माझा मूड आहे शरबत प्यायचा जा शरबत घेऊन ये जा जास्त होत ना असं वाटत. जास्त अजून काय बघितलंय अभी तर सुरुवात आहे आगे आगे देख सगळे माझी सादगिरी करून घेता अभी इस चाय को तुम अपने ऊपर वत के लो या पी लो कुछ भी करो लेकिन मुझे चाहिए शरबत गाईज मीच कन्फ्यूज आहे आता की तिला काय म्हणून देऊ आता आठवून डोकं हँग झाले माझं अजून काय डेंजर देऊ अजून काय डेंजर देऊ पण आता शरबत करायला लावले त्याला चहा पिला नाही आता शरबत पितो जरा ॲक्च्युअल शरबत प्यायचं होता पण मुद्दाम मी त्याला चहा करायला लावला ते काय आज तिकडे शरबत बनवायला क्या हो गया मासूम चेहरा क्यों बना पड़ा है काम बढ़ गया आज यस बोलना है तुझे यस सर मुंह पे भी नहीं दिखाना हाँ यस सर बारी तो सबकी आएगी. इकडे या घ्या. शरबत शरबत आणला बघू जरा शरबतचं जाय पाणी आहे वा 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 गाईस शरबत तर आणलाय शुद्ध लिंबू शरबत. अरे इकडं जरा असं हां बस जरा असं कसला खाली बस शुद्ध लिंबू शरबत. शरबत दिवस पण पाहिजे जरा चोळ आ! नाही म्हणायचं नाही येस सर म्हणून म्हणायचं यस सर यस सर. तुम्ही जे नीट चोळ काय आता माझ्याकडून करून घेताय ना हम्म. बघा तुम्ही होऊ द्या तुमचं मग मी बघा काय तळ पाय चोळ जरा अजून थोडा नीट चोळायला लावलं नाही आता नॉर्मल आहे नंतर अजून आहे मजा एवढं फक्त बघा मी काय करणार. नवऱ्याने बायकोची सेवा करायला पाहिजे. बायको तर काय करतच असते की जेवण बनवा घरातली कामं करा चांगलं चांगलं खायला घाला. ॲट अ टाइम एकच एकाच्या वेळी एकच हां दोन्ही हात एकाला लागला पाहिजे जास्तच चाललंय. मजा आहे मजा खाली खाली जरा टाच हां 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 क्या बात आहे हां इकडचा पाय जरा तोंड हसून स्माइल ठेवूनच करायचं आहे तुला हा इकडं तोंड ठेव वाह क्या मुस्कुराहट है चॅलेंज. चल या मैदानात आलेस काय हां. तर आता 10 पुशअप्स कर आ 10 पुशअप्स मार चल या ड्रेसवर हो या ड्रेसवर असं असं पुशअप म्हणजे ते हेच हा असं ना? असं असं असं
आडवं पूर्ण दिसत. हा चल येऊ दे. चला हे बाबा इथं वा. गाडी उभी असते की आपली. असं दे. चल स्वच्छ आहे, उलट गाडी उभी असते क्लीन आहे. आपलं दार काय ह्या नसते. हे रुततंय. अगं पुशअप झोपाय नाही आपल्याला, तसं पुशअप मारायचं. हा हात टेकून या. क्या बात है. काय झालं? दुखते हाताला लय रुतते. मग तेच तर प्रॅक्टिस आहे, त्याच्यावरच करायला लावलं तुला, याच्यावर नाही लावलं. मुद्दा चल कर. पेटा 10. हा चल 10. ही कुठलं पुशअप? नाही येत अहो मला. 9. हे 2च. रुतते ना. चल चल नृत्य म्हणून बघू, हात बघू. ते काय बापरे हातावर तरी रुतले पण काय? मी 10 करून दाखवणार. चल मी आता तो चॅलेंज परत घेत होतो, पण चल तुला असं कसं परत घेत होतो? माझे तर चॅलेंज अजून तुम्ही थांबा. हारलीच म्हणणार होतं मी तेवढं तो. असं कसं हरली? चला 1 2 झाल्यात. 3 3 4 4 हे कुठलं जे 6 5 आगे 7 शपथ किती झाले? 7-8 झाले ए असतील. 6 झाले. 6 झाले त्या साईडला केस टाक. अरे देवा हे बघ. गाईज काय झालं? नाही कुछ नाही के हे बघ. गाईज हे बघ काय झाले. दगडाचा माईक तयार झालाय. थांब जरा. असं दे, आता ते काढ नको परत तुला मारायला. का परत नको चिपकणार, परत चिपकणार. बघा तर आधी निघते का काय? नाही, नाही, हे बघ. तर होणार नाही ना. इथं लवचिंबक आहे माईकला आणि सगळी दगड राहिलं. टेकले की तुझा आवाज येणार नाही त्यात. जल्दी से 1 2 3 वा कसली पुशअप मारते. 4 हे झालं. हे असलं कसलं डेंजर पुशअप मारलास तू एक सगळ्यांना ही दिलीस की एवढे इझी पुशअप मारू शकतोय, एक आयडिया दिलीस. हा थांब आता. आई शपथ. चॅलेंज करेगी किंवा गाईस पूर्ण गुडघ्याची तिची काय वाट लागली. चॅलेंज मग नाही म्हण काय हार घ्यायच्या. कशाला हरू केला ना जर तरी. तू जर हरलीस समज लक्षात ठेव, तर पुढचं चॅलेंज मी करणार नाही. असं थोडी आहे. मी केलं ना. मी नाही थोडी नाही तू म्हणलं नाही हारलीस केलं. तर ग, तू जर हा. नाही म्हणलीस तर. तुझं असं चॅलेंज आहे आता, तुला बाहेर जायचं आहे आणि बाहेर जाऊन डान्स करायचा आहे, डान्स करून यायचं आहे. हा कुठं डान्स करायचा? तिथं बाहेर मध्ये एकदम ग्राउंडच्या मध्ये जायचं आहे आणि तिथं? डान्स करायचा आहे. हा तिथं जाऊन डान्स करायला येताना येड्यावाने हसत यायचं जोरात. हा मी पागलो मी येडे म्हणून जोरात ओरडत यायचं तुला. पहिला नाच मी बोलेल तेव्हा यायचं. बापरे गाईज आता गेल्या अनन्या नाचायला. सगळी लोक आपापल्या घरातनं बघतील तिला. डान्स कर. अरे आई त्यांना तिकडे माणूस बघायला लागला, तिकडे जण बघायला लागला. हसला लाजून आली. डान्स केलं बाबा पोरगीनं. थांब जरा आता तुला सांगायला. मी येडे म्हण जोरात. हा मी येडे म्हण जोरात म्हण. एकदम म्हण चल जोरात. मी येडी आहे. माहितच आहे पहिल्यापासून. यात तर तिकडे डान्स करताना हिला सगळेजण बघत होते नाचताना. तरी नाचलीस की लाज नसती. हरायचं नाही वाटत तुला आज. गाईज ये चॅलेंज काय चॅलेंज दिला? कम्प्लीट केलं की नाही? डान्स तुम्ही चॅलेंज कम्प्लीट केलं म्हणजे नाही असं म्हणत नाही, लाजन नाही. कारण मला तुमच्यावर भारी येणार आहे ना. मी जर एखादं चॅलेंज आता नाही म्हणलं तर मग तुम्ही नाही करणार चॅलेंज. मला एक पण चॅलेंज हारायचं नाही. आणि मला काय व्हायला लागले, विसरायला लागले मी काय काय चॅलेंज द्यायचं. तुम्ही पण कमेंट मध्ये लवकर सांगा म्हणजे पुढे मला याच्यावर चॅलेंज करता येईल. हा माझ्यासाठी हार्ड देऊ नका, ते पहिलं सांगितले तुम्हाला. नॉर्मल हार्ड कसं नाही? तर हिलाही मी नॉर्मल द्यायला लावले. अजून नॉर्मल नाही, हार्ड सकाळी होतच की. आज 3,000 रुपये कमवले मी ना. 4,000 मिळवणं होतं, एकाने फोन नाही उचलला, त्यामुळे 3,000 रुपये आज कमवले मी. चला त्यात मी प्लसमध्ये, त्यात ही चॅलेंज करू हारू या जिंकू. मला तर 3,000 रुपये मिळाले. काय करणार आहे त्या पैशाचं? पैसा उडवणार आहे.
पैसा उडवणार हो, माझ्यावरच उडवा. तुझ्यावर नाही माझ्यावर, असं रिवर्स. तर तुला असं चॅलेंज आहे आता हम्म. की तू मला चटकतं मटकतं काय तर बनवून चालायचंय. बनवून चारायचं. काय पण बनव, मला आवडलं पाहिजे पण. हा, मला माहित आहे आणि मला सांगू नको काय बनवणार आहे. बनव असं गोड तिखट. तिखट चटकतं मटकतं, गोड नसते. गोड तर काय अच्छा. खातोच आपण. हा. एकदम चटकतं मटकतं, चटक मटक चवळी चवळी चटक. चटक. एकदम चांगलं बनव, हा. मस्तपैकी नाश्त्यावानी ना की अच्छा. जेवणावानी, अच्छा. जे मला आवडलं पाहिजे. जा 1 2 3 स्टार्ट. एकदम चटकतं मटकतं. हा वेट अँड वॉच. ते बनवायला लागल्या. चटकतं मटकतं काय बनवायला लागल्या? हे बघा. काय हे पाणी करून शेव बिव काय काय आता बनवलं काय? हे शेव. चिंचचं मग काय नवीन चिंच घेऊन. नवीन कांदा कोथिंबीर आणि हे आहे ताक. बापरे, याचं काय तर तडकता वडकता बनवायला लागले. सगळं केलंय तिनं. बघूया आता काय बनवून येते. ये लवकर बाहेर. काय आणले? ट्राय केलंय मी घरी सगळं. तर काय शेव होते घरी. हा तुम्ही म्हणलं ना काहीतरी असं चटपट खायचं आहे, हा. मग शेव घरी होते, चिंच पण घरी होती. चिंच मग लगेच खाली कर भाऊ. थोड्याशा पातेल्यात चिंच गरम पाणी टाकून त्याला मेल्ट केली, त्यात थोडीशी साखर आणि चटणी ऍड केली, म्हणजे ते अजून थिक व्हायसाठी साखर टाकली. मग त्याचं पाणी स्ट्रेन करून घेतलं, चिंचेचं शेव, मग कांदा चिरला आणि कोथिंबीर चिरली. बाकी खूप सारं यात मिसिंग आहे, पण आता सांभाळून घ्या. सांभाळून नाही, चटकतं मटकतं झालं बाहेर. पाणी तुझ्या का तोंडाला आलं? काय हा आणि ताक होतं. आणि हे तू एकही चमचा खायचं नाही पण. हे फक्त टेस्ट मी मला नाही, हे कसं नाही, कळणार कसं हा, हा, झालंय? अजिबात नाही, अजिबात थांबा, मी हे तर करून देते ना असं. नाही. हे कर. घ्या आणि मी चारणार काय तुम्हाला, हा, म्हणजे तुम्ही तू सांग. सांगा. हा चटकतं मटकतं इथं आणि इथं पाणी येते घ्या. असं. हा वाह, दाल पकवान. लाव इधर. हा चिंचचं पाणी लागलंय आत्ताच का? मला दाल पकवानची आठवण आली. काही एवढं भारी झाले. शेव होती म्हणून बरं झालं तुझं चान्स वाचला. एक घास नाही देणार? टेस्ट तर करून पाहू द्या कसं झालंय. तुला नुसतं बघायचं आहे. तू खाली तर मजा राहील का मग? काय पाहिजे का अजून त्यात? काय कमी आहे का सांगा. चिंचेचं पाणी हा गाईज बघा, शेव चटक मटक शेव झाल्या. हा तुझा पाणीचा आवाज आला पाहिजे मला इथं कानाला. घुट घुट घुट. खरंच चांगलं झालंय ना. मानलं पाहिजे. आता कळलं का मुली सगळं करू शकतात? समजलं ना. नंतर म्हणायचं नाही आई वडिलांनी काय शिकवलं नाही म्हणून. वा, एक घास तर द्या. सगळं संपवणार आहे? किती निर्दयी माणूस आहे. हिला जर दिलं तर मजा राहील का? पण मला टेस्ट तर कळली पाहिजे ना, टेस्ट तर की नाही. एवढ्या कमी याच्यामध्ये कमी टायमिंग तेच तर तुला नाही आणि सगळं कमी होतं, त्यात टाकायचे इन्ग्रेडियंट सगळं कमी होतं. मग मला कळलं तर पाहिजे ना. नेक्स्ट टाइम जर अजून काही घरात नसलं तर असं आपण करून खाऊ शकतो. एक घास तर द्या की. यात पण 5 झाल्या. टेस्टी होते एकदम. है ना. मला माझी पण पाठ थपथपायला पाहिजे, कारण की मी सांगितलं तिला तेव्हा कुठे मिळायला चांगलं. आणि मी कधीच असं केलं नाही आणि कुणासाठी करत पण नाही. पहिल्यांदा तुमच्यासाठी केलंय. तुमचं चॅलेंज होतं म्हणून एवढं नाही, फास्ट. कुणासाठी करत नाही हे चुकीचं आहे. सगळ्यांसाठी करते मग तसं नाही म्हणत मी. हे असं एवढं फास्ट, हा चल तुला आता मी हे देतो, हे करून असं दाखव. एकदम असं. फास्ट मध्ये कधी गेलं आज पहिल्यांदा गेले, नाही तर असं करते ती तुला म्हणजे थोडंफार गैर. तसं म्हणत नाही आहो मी. अच्छा चट थोड्या वेळात एवढं फास्ट. म्हणजे असं एखादा आपल्या आयुष्यात एकदम म्हणजे असं स्पेशल पर्सन आहे त्याच्यासाठी असं कधी कुणासाठी केलं नाही. तुम्ही आहे पहिले.
अच्छा असं म्हणतेस होय, मग ठीक आहे. मला वाटलं मलाच केलं नाही काही, तर मला आधी तसं काही ना नाही काही करून म्हणत. चालले ना तिने. आता तिकडं घरी पण करतो, इकडं पण करतो, पण एक असते ना स्पेशल माणूस. भाषण जरा कमी, पाणी आण जरा. जा काय भाषण कमी, पाणी घेऊन ये. त्या बॉटलमध्ये नाही बघितलं मगाशी. हो आहे का? हा केक घोट आहे, असेल. आहे. चांगलं झालं ना. सो गाईज आता 11 वाजायला आले आणि हिची आवडती लिपस्टिक माझ्या हातात आहे. आता हे मी जे काय करेल तुला नाही म्हणायचं नाही, गप बसायचं आहे. ओके ओके सर. सर सर. ओ इज हर जबी तुझे मालूम नहीं. और मैं जवान. बापरे भेन नाही अजून. रुक जा. झिंगाला लावू, झिंगाला लावू. जी लिपस्टिक एवढी कमी केली. जपून ठेवत होते त्या लिपस्टिकचा अभी 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 न जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं. तर गाईज एवढा अंधार झालाय आणि आता हे जर शेवटचं तुला आज चॅलेंज आहे की या थंड्या पाण्यात ह्याच्यात थंड्या वातावरणात तुझ्या अंगावर तुला पाणी ओतून घ्यायचं आहे. त्यासाठी ही बकेट ठेवल्या भरून. काय झालं? माझी काळजी नाही ना. अजिबात नाही. हो दे सर्दी बिर्दी. तू नंतर माझा बदला लई खतरनाक घेणार आहे, मला माहित आहे. त्यामुळं चला घ्या, अंगावर घ्या, खांद्यावरून घे. चल पटकन. आज बाथरूम मध्ये गरम वाटते, इथं बघा की गार झालंय. गार नाही पाणी, गरम गरम काय नाही, गार. मग काय शेवटचं चॅलेंज आहे, त्याला पूर्ण अंग ओलं करायलाच नाही. पूर्ण नवीन कपडे हे तुझे सगळे ओले झाले पाहिजे. घ्या घ्या मॅडम घ्या. चला शेवटचा आहे, घ्या. यस सर. हा जोरात जोरात. यस सर. कोणतं करायचं? थांब एक मिनिट. हां घे घे. हा तसं नाही, डायरेक्ट खांद्यावर नाही टाकायचं. वरचा चेहरा दिसला पाहिजे पहिला. डोक्यानंतर टाक, खांद्यावर टाक पहिला, मग डोक्यावर. नाही नाही डोक्यावर पण टाकायचं आहे, पहिला खांद्यावर टाक. असं कसं? केस ओले होतील ना. हो दे वरली. घे चल टाक पटकन. 3 महिन्याच्या टाकली पहिल्यांदा तर हारते असू. 1 2 3. कुछ बोलना चाहती हो? ये बात. चल अजून टाक पट. टाक लवकर लवकर फास्ट, टाइम नाही कमी आपलं. घे आता डोक्यावर. जे माझा हाल केलंय ना ते बघा मी काय करते. गारे ले गारे. ठीक आहे, वर डोक्यावर नाही पटकन घे. कॅमेऱ्यात बघून घे, कॅमेऱ्यात बघून. चल वर मॅड बघू. चलो बेटा. सो गाईज फायनली माझा थंड्या पाण्यात तिला आंघोळ घालणार होतो, जे की ती आज करणार नव्हती. चल बास, संपलेला आहे तुझा. काय बोलणार आहेस? नाही थँक्यू. थँक्यू. धन्यवाद सर. धन्यवाद सर. चला गाईज मी आता अनन्याला ओल्ले केले आणि पूर्ण आंघोळ करायला लावली, पूर्ण पाण्यानं, गार पाण्यानं. थंड वातावरण आहे, पाऊस पडलाय चांगलाच आणि गार पाण्यानं तिला आंघोळ करायला लावलं. गाईज मी दुपारीच ठरवलं होतं की हिला पाणी एकदम टाकायचं, एकतर बिना सांगता वरनं तर टाकायचं नाही तर काय तर, पण आणि विचार केला की अजून आपल्याला तिला कंटिन्यू ठेवायचं आहे, अजून काय ना काय चॅलेंज द्यायचे आहेत. सो ती येस म्हणत्या नाही म्हणत्या ते बघायचं होतं. त्यासाठी मी तिला केलं नव्हतं ओलं आणि फायनली आता ओलं केलं. आता ती गेली कपडे चेंज करायला, आंघोळ करायला. या तर गाईज बघितलं, आता ही आंघोळ करून आल्या, केस पूर्ण वल्ली झालेली हिची. थंडीत कसं वाटलं तुला? पण मानलं पाहिजे तुला, तुम्ही एक पण मिस केलं नाही. सगळ्यासाठी तू तयार होतीस. वा, असा माझा वाट आहे वाटतंय. चॅलेंज यालाच म्हणतात.
आता माझी वाट मजा आली आहे पण मला मजा आली मी फर्स्ट टाइम असं म्हणजे चॅलेंज ऍक्सेप्ट केलं आणि मजा आली मला चांगलं वाटलं ते पण येस म्हणलीस नो म्हणले असते तर तू हारली असते हरली पहिल्या असती पण मला हारायचं नव्हतं चला काहीच आमचं चॅलेंज आजचं कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या आणि मी अजून यांना काय काय चॅलेंज देऊ ते कमेंट सेक्शन मध्ये सांगा ते Vlog खतरनाक देऊ मध्ये. नका मग ही तीच बघून शिकेल मला जरा आज हुडकायला वेळ लागला थोडंफार पण दिले मी जरी पण ही खतरनाक करेल मला कारण की हिला पहिला एक प्रॅक्टिस झाली आता सो चला बाय गाईज खराब केली ना लिपस्टिक किती महाग होती लिपस्टिक ती दुबईवरून आणली होती बापरे दुबईवर आणलेली लिपस्टिक इसको निकाल समझ में आया क्या पाणी पाणी